मित्रांनो, आज आपण निफ्टीचा वीकली ॲनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे आणि हा चार्ट कोणता आहे, पण मागे ज्या लेवल प्रोव्हाइड केला होता त्या लेवल आहे. तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता लेवल किती मॅजिकली वर्क करतात. आपण टेलिग्राम चॅनलला सुद्धा लेवल देत असतो मित्रांनो, आणि त्या तिथे कधी तुम्ही पाहिलं तर मार्केट सुरू होण्याच्या पहिले लेवल दिल्या जातात आणि त्या लेवल किती एक्झॅक्टली काम करताय तुम्ही जाऊन क्रॉस चेक करू शकता. आणि तुम्हाला ह्या लेवल कधी जवळजवळ वाटत असेल तर कमीत कमी 80 ते 120 पॉईंटचा गॅप आहे मित्रांनो या लेवलमध्ये. तर आपल्याला एक चांगला ट्रेड इथे मिळू शकतो. स्टॉप लॉस पण आपल्याला इथे डिफाईंड होतो. स्टॉप लॉस खूप लहान मिळतो आणि त्या मानाने आपल्याला ट्रेड यामध्ये खूप मोठा पाहायला मिळतो. हे तर झालं मागच्या वीक मधला. आता येणाऱ्या वीक मध्ये आपण कशा प्रकारे निफ्टीला अप्रोच करायचं ते पाहून घेऊया. तर मित्रांनो, इथे 1 वीकचा चार्ट लावला आणि 1 वीकचे चार्ट कधी तुम्ही पाहिला तर सर्वात मेजर रेजिस्टन्स आपल्याला हे वरच्या साईडला हे पाहायला मिळतंय. मार्केटने आता टर्न घेतलेला आहे मित्रांनो. तर मार्केट आता पुढचा मार्केटला एक मेजर सपोर्ट कुठे पाहायला मिळतोय आपल्याला या ठिकाणी. तर ह्या सर्वात मेन लेवल आहे. पण मार्केट आता आहे ना एका झोनमध्ये, कधी तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूवर आहात तर मी तुम्हाला हा एक झोन सांगितलेला आहे. त्या झोनमध्ये मार्केट आहे. त्या झोनमधनं कधी मार्केट निघालं तर आपल्याला ही खालची लेवल 1 वीकमध्ये पाहायला मिळेल. कधी झोनच्या वर निघाला तर ही वरची लेवल. असं का सांगतोय, कारण इथे कधी तुम्ही नोटीस केलं मित्रांनो तर इथे मार्केट साईडवेज होतं. तोच झोन हा पुढचा आहे मित्रांनो, की तिथेही मार्केट बरेच दिवस साईडवेज झालेलं होतं. त्यामुळे आपल्याला झोन आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. ह्या झोनमध्ये आपण ट्रेडिंग नाही केली तरी चालेल, कारण इथे मार्केट साईडवेज आणि स्लो मोमेंटम देणार आहे. जशी लेवल ब्रेक होते त्या ठिकाणी आपण इथे ट्रेड करू शकतो. आता आपण 1 डेचा चार्ट पॅटर्न पाहूया. 1 डेच्या चार्ट पॅटर्नमध्ये पण हा एक झोन आपल्यासाठी आहे मित्रांनो, की ह्या झोनच्या जोपर्यंत खाली किंवा वर जात नाही तोपर्यंत आपल्याला इथे ट्रेड मिळणार नाही. पण झोन कधी मोठा असला तर सिम्पल आपल्याला काय करायचं आहे, लहान लहान ट्रेडसाठी इथे स्कॅल्पिंग करू शकतो मित्रांनो. कारण झोनमध्ये ना मार्केट तुम्ही इथे पाहू शकता किती लेझी राहतं. त्यामुळे ऑप्शनचे पण प्रीमियम जास्ती वाढत नाही मित्रांनो. म्हणून मग लहान लहान टार्गेट घ्यायचे आहे, लहान लहान पॉईंट घ्यायचे आणि यामधनं एक्झिट घ्यायची. स्टॉप लॉस स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. कारण टाईम डिकेमध्ये तुमचा ट्रेड योग्य दिशेलाही जात असला तर टाईम डिकेमुळे तुम्हाला होणारं प्रॉफिट हे कमी होणार आहे. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आता या झाल्या आपल्या ब्रॉड व्ह्यू मित्रांनो. आपण आता 15 मिनिटांमध्ये इंट्राडेच्या लेवल काढून घेऊयात. तर सर्वात पहिले मित्रांनो, ही एवढी जी रेंज आहे ही आपली नो ट्रेडिंग झोन असणार आहे. ह्या रेंजमधनं मार्केट जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही ट्रेड करायचा. आणि मागच्या व्हिडिओला आलेल्या कमेंट होत्या मित्रांनो नो ट्रेडिंग झोन सांगायचा. त्यामुळे हा एक झोन आपण इथे पाहतोय. आता याच्या वर गेलं तर फर्स्ट टार्गेट आपल्याला या ठिकाणी ऑलमोस्ट 25,000 आहे. त्यानंतर त्याच्या वर गेल्यानंतर आपल्याला हे 25,120 आहे. त्यानंतर मित्रांनो पुढची लेवल असणार आहे आपल्यासाठी, ती असणार आहे 25,042. ह्या वरच्या लेवल झाल्या. आता खाली मार्केट आलं तर कुठून आपण सेलिंग करू शकतो, तर जसा हा झोन ब्रेक झाला इथून खाली तर आपण नव्याने सेलिंग करू शकतो. पण मग आपलं टार्गेट काय राहणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला चार्टवर मागे जावं लागेल मित्रांनो. मागे जाऊन आपल्याला आहे ना कुठे ट्रेडिंग त्या झोनमध्ये झालेली ते आयडेंटिफाय करावं लागेल. खाली आल्यानंतर मित्रांनो फर्स्ट लेवल आपल्यासाठी ही असणार आहे. इथपर्यंत एक आपल्याला टार्गेट पाहायला मिळेल. ती कधी ब्रीच झाली तर आपल्यासाठी ही एक लेवल आहे मित्रांनो. आणि कधी ही पण लेवल ब्रीच झाली मित्रांनो तर लास्ट सपोर्ट आपल्यासाठी हा राहणार आहे. सिंपल काय करायचं आहे तुम्हाला मित्रांनो, ह्या लेवल चार्टवर लावायचे आहे. मी नेहमी सांगतो लेवल लावणार नाही तोपर्यंत तुम्हाला लेवलची ॲक्युरेसी इथे समजणार नाही. व्हिडिओ कसा वाटला, काही शंका असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.